बातमी आहे हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात। यावेळेस हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना मित्रपक्षाकडून धमकी आल्याचं म्हटलेलं आहे। या संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय आणि मित्रपक्षाने मात्र पाटलांचे हे आरोप फेटाळले। हर्षवर्धन पाटील यांनी आरोप केले, त्यांना मित्रपक्षाकडून धमकी आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र मित्रपक्षाकडून हे आरोप फेटाळण्यात आलेले। हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित माहिती सुद्धा पुरवलेली आहे। दरम्यान मित्रपक्षाने मात्र हर्षवर्धन पाटलांचे सगळे आरोप फेटाळले। त्यांचा काही कोणाबद्दल गैरसमज झाला असेल तर तो आम्ही भेटून दूर करू, पण अशा पद्धतीची धमकी वगैरे देण्याचं राजकारण इंदापूर तालुक्यात कधी नाहीये, हर लक्षात। आणि आमच्यापैकी कोणी आम्हालाही जाणीव आहे, आम्ही इतकी वर्ष राजकारणात आहोत, राजकारण करतो, एकत्र आता निवडणूक लढायची आहे। असं कोण कोणाला धमकी दिलं हे करेल असं मला वाटत नाही। तर ते कोण बोलल्यानंतर त्यांना त्या पद्धतीचं हे वाटलंय ते मला त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कळणार नाही।